आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, साठविल्या आम्हा पोटी, साठविल्या आम्हा पोटी. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, साठविल्या आम्हा पोटी, साठविल्या आम्हा पोटी. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, साठविल्या आम्हा पोटी, साठविल्या आम्हा पोटी. हे आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, साठविल्या आम्हा पोटी, साठविल्या आम्हा पोटी. प्रेमे चालिला प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह. नाम ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो. प्रेमे चालिला प्रवाह, नाम ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. प्रेमे चालिला प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह, चालिला प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह. नाम ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो. प्रेमे चालिला प्रवाह, प्रेमे ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो. धडे आहे परत्र तुका म्हणे समातीर, तुका म्हणे समातीर, तुका म्हणे समातीर. तुका म्हणे समातीर, तुका म्हणे समातीर, तुका म्हणे समातीर. धडे आहे परत्र तुका म्हणे समातीर, तुका म्हणे समातीर, तुका म्हणे समातीर. परत्र तुका म्हणे समातीर, तुका म्हणे समातीर, तुका म्हणे समातीर. प्रेमे चालिला प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह, प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह, प्रेमे चालिला प्रवाह. नाम ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो. प्रेमे चालिला प्रवाह. नाम ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो, नाम ओघलवलाहो. गोपार कुमाई, बाबार गोपार कुमाई, 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 विठोबार कुमार, विठोबार कुमारी. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सुपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य जननी देवाची. ज्यांचे गावी केला वास त्यासे नसावे उदास. मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. सोनो पंत तथा कुणजनतया मामासे बोलती.
नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शुभ तू ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितू सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी करावा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी करावा सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहो न च श्रोत्र जिह्वे न च ग्राण नेत्री न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आनंदाच्या कोटी साठविल्या अमापोटी प्रेमे चालिला प्रवाहू नामो घलवलाहू प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववन्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला अद्वैतपर प्रकरणातील अभंग आणि हाच अभंग नामपर ही प्रकरणात आपल्याला दिसेल. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. अभंग सर्वांना ज्ञात आहे. अभंगाचा जर तृत शब्दशः भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. आनंदाच्या कोटी महाराज म्हणतात आमच्या पोटामध्ये कोट्यावधी आनंद साठवलेला आहे. कारण हरिप्रेमाचा प्रवास सारखा चालू आहे. हरिनामाचा ओघ जलदगतीने वाहत आहे. रामकृष्ण नारायण या मंत्राचा खंड जप केल्याचा परिणाम आम्हाला तो आनंद प्राप्त झालेला आहे. जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद इहलोकात आहे आणि परलोकात आहे. 2 थडे आहेत, एक अलीकडची आणि दुसरी पलीकडची. अलीकडच्या तीराच्या माणसांना पलीकडच्या तीराला जायचे. पलीकडे काय? पहिलं उभा दाता कटीकर ठेवणे, ज्याची दृष्टी समय चरण समय आणि सम हे विशेषण ज्याच्या बाबतीत लागू आहे तो परमात्मा पहिल्या तीराला आहे. पण जाण्याकरता राम आणि कृष्ण ही पर्याय आहेत. विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सद्गुरू चंद्रकांतदासजी महाराज यांच्या आशीर्वादानं आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं वर्ष 42वे गुरुवर्य ज्ञानदासजी महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि तुमच्या आमच्याकरता आशीर्वादानं हा उत्सव चालू आहे. आणि या उत्सवातील ही कीर्तनाच्या प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडे महाराजांमुळेच आलेली आहे. आणि सेवा करत असताना सेवकी करावी सांगितले काम ते तहुतुपन कामाने या दृष्टिकोनातून सेवा करत असताना या संस्थांवर येण्याचं भाग्य माझ्या वाट्याला माझे सहकारी माझे मित्र आणि आमचे हरिभक्तीपरायण योगेश महाराज काळे उर्फ माऊली माऊलीने मला बाबांची भेट घालून दिली आणि या सेवेकरता या ठिकाणी बोलवलं.
इथे आल्यानंतर ही हजारो वर्षाची परंपरा पाहिल्यानंतर आम्ही तर सोडा, पण इथे नाविन्यानं आलेली माणसं सुद्धा वेडी होतील. ही ताकद या साधू संतांची. त्याचं कारण असं आहे, मार्ग दावनी गेली आधी दया आणि दे संतती, तेणेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. किंवा थोडंसं अजून पुढे जर बोललं तर ते धाडसाचं बोलणं होऊ शकेल. धरतील हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. इथे त्या सर्व समाध्या पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की ही भूमी किती पवित्र आहे. कारण पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, हे जे म्हणत असताना जे म्हणायचंय याच्यात आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं म्हणू. कारण वाणी पवित्र आहे, देश पवित्र आहे, भूमी पवित्र आहे, आणि त्या भूमीत जन्माला आलेले संत त्यापेक्षाही पवित्र आहे. आणि मग आपण ज्ञानोबरांच्या परम अशा पावन सानिध्यात राहतोय. जवळच आपल्याकडे निवास आहे. इकडे गेलं तर मुक्ताबाई आहेत, इकडे गेलं तर नाथबाबा आहेत. म्हणजे या सगळ्या संत मांदियाळीमध्ये आपण सगळेजण पुण्यवान आहोत. आणि खरं म्हणजे यात सगळ्यात मोठा आनंद जर कोणता असेल तर बाबाजी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुबंधू आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. त्याचं कारण मला वाटतं 72चा काळ असेल तुमचा. त्या काळात ज्यांनी थोर मोठ्या साधू संतांना पाहिलं, मामांना पाहिलं असेल, स्वामी महाराजांना पाहिलं असेल, आपण फक्त त्यांचं नाव घेतलं तर आपला उद्धार होतो. यांनी त्यांना पाहिलं म्हणजे आपण यांचं दर्शन घेतलं तरी आपला उद्धार आहे. आणि हे सामर्थ्य ज्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, त्या संस्थेचा मी विद्यार्थी आणि पाईक आहे. आणि म्हणून मला ही सेवा करायला मिळाली. आणि सेवा करत असताना या ठिकाणी खरं म्हणजे आज किती वर्णन करू. एक एकाहुनी बळी रे, फक्त एवढंच म्हणतो, विद्वानेन विजानाती विद्वजन परिश्रमम, नाही वंध्या विजानाती गुरुं प्रसूत वेदना. प्रसूत कालाच्या वेदना त्या मातेला कळतात जी माता बाळाला जन्म देते. तसं आमचे भरत अण्णा किती वाजवतात ना, हे जे इथे वादक असते ना त्यांना कळत असेल. कारण आता महिना थंडीचा आहे, थंडी वाजते, पण पकवाजावर बोट टाकल्यानंतर आपलं हृदय हलू शकतं. ही ताकद फक्त आमच्या भरत बाबाची आहे. आणि वस्तुस्थिती आहे, वाजवताना कधी आर्दव नाही, मार्दव नाही, कधी कंटाळा नाही. महाराज कसाही असू, वाजवायचं म्हणजे महाराज नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने आमचे भरत अण्णा. खरं म्हणजे किती कौतुक करू. तुम्हाला असं वाटत असेल मी पाहत होतो, पण मी जेव्हा पाहत होतो तेव्हा मला असं वाटायचं, दादा एवढं नको रे वाजू बाबा. काय शेवटी लोक तेवढ्या पुरतेच असतात, तेवढ्या पुरतेच असतात. पण एकदा वाजायला लागलं की काय अंगामध्ये संचार निर्माण होतो काही कळत नाही. हे फक्त त्यांनाच जमू शकतं. आणि नियम असा आहे, शेवटी ती आपली हृदयात बोललेली कला आहे. वरवर वाजवणं वेगळं आणि मनापासून हृदयापासून वाजवणं वेगळं. आणि त्यामध्ये आमचे भरत महाराज आहेत, अतिशय छान वाजवत आहेत. यामध्ये या ठिकाणी आज संगीत विशारद अलंकार या सप्ताहाकरता जे उपस्थित आहे, हजारो विद्यार्थी ज्यांच्याकडे शिकतायत आणि जे सेवा करतायत वारकरी संप्रदायाचे, ते माझे सहकारी मित्र आमचे प्रकाश महाराज कातकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे माझे मित्र आमचे हरिभक्तीपरायण, उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा अतिशय छान असा आवाज आणि संगीतामध्ये ज्यांनी खूप मोठी भरारी कमी वयामध्ये घेतली, ते आमचे कडुळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या सगळ्यांचा समन्वय एकत्रीकरण करून आणण्याचं काम योगेश महाराजांचंच. त्याचं कारण असं आहे, कोणत्याही गोष्टीला घरामध्ये सगळ्या वस्तू असून चालत नाही. घरातले सुगरण योग्य पाहिजे, वस्तू नसताना सुद्धा योग्य स्वयंपाक करू शकते. आणि त्यामध्ये इथे तर काय वर्णन करायचं, एक एकाहुनी बळीरी. आणि उपस्थितामध्ये आमची सगळी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खाली बसलेली बरीचशी महाराज मंडळी आहे, समोर बसलेला श्रोतृवर्ग आहे. सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगावर चिंतन करत असताना, या अभंगामध्ये प्रवेश करत असताना, हा रोज 7 दिवस आपल्या कानावरती मधुर असा आवाज ज्यांच्या द्वारा पडणार आहे, जो पडायला सुरुवात झालेली आहे, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. बरोबर ना? पहिल्याच दिवशी सांगू, कारण नियम असा आहे महाराज, जाईचं फुल असू द्या, मोगऱ्याचं असू द्या, गुलाबाचं असू द्या, कशाचंही असू द्या, पण आस्था व्यस्त पडलेली फुलं एका दोरीत बांधायचं काम म्हणजे साऊंड सिस्टीम वाल्याचं आहे. कारण कोणाचा आवाज जाड, कोणाचा कमी, कोणाचा कसा, पण बरोबर बोटात बसवायचा आणि मग तो तुमच्या मनात उतरवायचा. हे फक्त गजब कहाणी यांनाच जमू शकते.
सुनील भाऊलाच जमू शकते. त्याचं कारण आहे तुम्ही आम्ही सगळेजण हे सगळंच करू शकतो असं नाही, पण 7 दिवस हा सगळा आनंद आपल्याला सगळ्याला अनुभवायला मिळेल. आणि त्याकरता मी जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करतायत. आपण जर या कलियुगाचा विचार केला, त्या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला आनंद हवाय. तो ज्या साधनाने मिळतो, माणसं ती साधना करत नाही, आणि ज्या साधनेनं मिळत नाही, माणसं ती साधना केल्याशिवाय राहत नाही. सोपं उत्तर देतो. भगवंताच्या नामचिंतनाने आनंद मिळतो हे किती लोकांना कळलं? असा जर प्रश्न निर्माण झाला तर जेवढे कीर्तनाला रोज येणार आहेत तेवढ्यांनाच कळणार आहे की देवाच्या चिंतनाने काय मिळतो? आनंद मिळतो. पण मी असं म्हणतो, देवाच्या चिंतनाने जो आनंद मिळतो तो नेमका कसा आहे अजून काही कोणाला सांगता आलेला नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलं. आमोचे करवे गोष्टी ते झाली तुही वाघ सृष्टी, आमोती देखावे दिठी ते दिठी जणू हे. अरे सामान्य माणसाचा अनुभव सामान्य, विशेष माणसाचा अनुभव विशेष आहे. सामान्यातला सामान्य, गरीबातला गरीब, फाटक्या कपड्याचा मळक्या कपड्याचा वारकरी असू द्या, पण मुखामध्ये जर राम आणि कृष्णाचं जर सतत चिंतन करत असेल तर टाटा बिर्लापेक्षा श्रेष्ठ आनंद आमच्या वारकऱ्याचा असेल, हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. पण एक आहे, वारकऱ्याचा जो आनंद आहे तो व्यक्त होत नाही. अजून थोडंसं धाडसानं बोलू का? व्यक्त होतो तो वारकरीच नाही. विठ्ठल फक्त प्रमाण सांगतो, लय वेळ घालीत नाही. आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव देवतया जवळी असे. आपलं सगळं उलटच आहे. आपल्याला सांगण्यात लय आनंद आहे. अहो आम्ही 100 लोक बद्री केदारनाथला गेलो. किती म्हणतात आम्ही? हो तुम्हाला काय सांगा महाराज, 50 लोक घोड्यावर बसले केदारनाथला जाताना, 50 पायी चालत होते. अहो अर्ध्यात गेल्यावर ते 25 सुद्धा निघून गेले, 25 राहिले. अहो त्या 25 मधले 10 गेले. पठ्ठ्या एकटा राहिला, चालत गेला आणि चालत आला. तू सांगितलेली साधना म्हणजे शून्य करणं आहे. मी चालत गेलो आणि चालत आलो आणि बाकीचे घोड्यावर बसून गेले. हे म्हणणं, हे सांगणं म्हणजे तू जे केलं ना कार्य त्याला शून्य करणं. व्यक्त व्हायचं नाही, पण माणसं व्यक्त झाल्याशिवाय आता सध्या लय उत्मात व्यक्त होणार आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे 2 वर्ग आहेत महाराज. काही वर्ग तृप्त आहेत आणि काही वर्ग अतृप्त आहेत. कळलं तर पाहणं तर सोडून द्या. काय म्हणतो मी? काही तृप्तीचे ढेकर देऊन निवांत आहेत आणि काहीला कोणीच ओळखत नाही म्हणून ते युट्यूबला बेजार आहेत. यानं असं केलं, त्यानं तसं केलं, त्यानं काय घेणं आहे तुला? गप गाड ना. हा तृप्त वर्गाचा. मला काय म्हणायचं, भरत बोला चांगलं वाजवता येतं हे कोणाला कळतं? ज्याला वाजवायचंच कळत नाही त्याला कळतं. जे खरं ते बोललं पाहिजे. माझा म्हणण्याचा भाव हाच आहे बाबा. अतृप्त माणसं कधी सहनशीलतेनं सुद्धा जगू शकत नाही. आणि हे नसेल कळत तर सोपं सांगतो, डोक्यावर भरलेला हंडा आणि अर्धा हंडा, कळलं का नाही? हे नसेल कळत तर लय शिकलेली बायको नाही तर एकदम आडानी, ते अर्ध्या हळकुंडाने पिवळी नसली पाहिजे. साऱ्या संसाराचं वाटोळ होतं मारा. त्याला गाभुळं म्हणतात, गाभुळं. किती काय सांगू, चला बोला पुढे. अरे वस्तुस्थिती नाही, अनुभव ज्याच्या त्याच्या बाबतीत मर्यादित आहे. कोणाचा अनुभव सुखाचा आहे तर कोणाचा अनुभव दुःखाचा. सगळ्याचा सारखा नाही बरं. तुम्ही बघा, मी तुमच्या पुढे आत्ता उभा आहे, पांढरे शुभ्र कपडे घातलेले, पिवळा फेटा बांधलेला आहे. इथं आल्यानंतर जेवायला काय माऊली, काय जेवायला होतं आज? 2-4 भाज्या आणि 3. मला तर असं वाटलं आपण मधुकरीलाच गेलो का काय कोण. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती, 2-3 भाज्या, बरोबर असंच होतं का नाही सगळं? मग मी असं म्हणतो, हे सगळं जेव्हा समोर मांडल्या जातं, इथं आल्यानंतर भोजन झालं, आता कीर्तन झालं की मी निघणार आहे. मग माझा तुम्हाला सगळ्याला एकच प्रश्न आहे, तुम्ही सगळे माझ्याकडे पाहता, मी बोलतो ते ऐकता. मी तुम्हाला सुखी दिसतो का दुःखी? तुम्ही आज डोकं लावा, तुला दुःखी दिसायला झालं काय? सगळं फुकटच चाललंय नाही. पण एक सांगू का, माझं दुःख तुम्हाला दिसल किंवा कळेल असं सांगता येत नाही. ठीक आहे, जेवण करेल, पांढरे कपडे घालील, इथपर्यंत ठीक आहे. पण कीर्तन झाल्यानंतर मी जेव्हा गाडीत बसून निघतो ना, तेव्हा मला किती मूळव्याधाचा त्रास आहे हे तुम्हाला कुठं दिसतंय? हे ज्याचं त्यालाच माहिती आहे. बरं, याच्यापेक्षा जास्त पुढचं बोलू का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंग मजू
जो देखे सो दुखया भावा सुखया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर में रागे जो देखे सो अरे कोणाकडे पा सगळी माणसं चला हे नाही पटलं तर अजून उत्तर देतो गीतेमध्ये असं वर्णन केलंय सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाजस्व योगम पापम वापसेसी अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भज हे नाही कळत ज्ञानोबाराची मुळी सांगतो काय ज्ञानोबाराने वर्णन केलंय ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीत असं वर्णन केलंय ना तरी सरोवर आटली राणी दुखिया दुखी भेटली का वांज फुलं फुडली झाड जैसी तहान लागलेला मनुष्य व्याकुळ झाला आणि पाण्यानं फिरू लागला पण कशा करता तहान लागल्यामुळं त्याला पाण्याची गरज आहे हातात तांब्या घेतला आणि स्वतःच्या घरात फिरू लागला पाणी पाणी बायकोनं विचारलं काय पाहिजे म्हणली पाणी ती म्हणली मग तुम्हाला जर तांब्याभर पाणी पाहिजे तिथं रांजण आहे त्यात नाही सापडत तिथं टाकी आहे आणि टाकीतलं नाही तर वर नळ चालू आहे तुम्ही बघा घ्या तो म्हणला अगं सगळीकडे फिरलो पण तांब्याभर नाही एक घोटभर सुद्धा मला पाणी भेटलेलं नाही आणि पुन्हा सुरू केलं पाणी पाणी बायको म्हणले का हो म्हणले काय तुमचे डोळे गेले का कोणाचे असं म्हणतात त्या इथल्या नाही हो ना नाही तर माझ्या डोळ्यात टाकत्याल भुकटी आपलं कामापुरतं म्हणायचं आता ह्या दोघांचा संवाद आहे पती पत्नीचा यानं तिच्या डोळ्याचं जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा तिनं सांगितलं जरा नीट पहा कशामध्ये हा म्हटला मी पाहिले पण मला काही पाणी सापडत ती म्हणली अजून पहा यानं सगळा फिरला पण पाणीच नाही तिनं रागानं तांब्या घेतला आणि पाणी आणण्याकरता माठाजवळ गेली हंड्याजवळ गेली रांजणाजवळ गेली झाकण काढलं आणि त्याच्यात असा हात तांब्यासह बुडवला जसा बुडवला तसा माठात तांब्या खाली गेला पाणी काही आलं नाही ती उठली पटकन म्हणली बाया पाणी कुठं गेलं असेल याच्यातलं हा म्हणला पाऊण तास झालं तुला पाणी पाणी म्हणत होतो तुला काय मी जप करणारा दिसलो का मला काय लागलेली आहे ती म्हणली मग मला एक कळा ना हे सगळं भरलेलं रिकामं झालं कसं तो म्हणला झालं कसं जाऊ दे भरलं कोणी होतं ते पहिलं सांग ती म्हणली बाया तुम्हीच भरलं होतं कारण पाणी भरायचं काम कोणाकडे सध्या अरे मी पाटलाच लेकरू आहे लय शहाणपणे नाही करायचं बदल आपलं माणसं चौकातलं का टापा आणते गा बस तुला घरी काय किंमत आहे आम्हाला माहिती आहे नको सांगू आणि इथं बोलवतो या बोला कळत नाही शांत बस विठाल विठाल कोणी भरलं तो म्हणला कोणी भरायचं जाऊ दे पण मला काय लागली ती म्हणली मग आता काय करू मला पाणी पाहिजे सुरू केलं पाणी ती म्हणली रानाला छिद्र पडलं नाही पाझर दिसत नाही कोणी नेण्याकरता आलं नाही पाणी गेलं कुठं तो म्हणला कुठं जाऊ दे पण जीप टाळवलं चिटकायची वेळेला तांब्याभर पाणी दे ती म्हणले काय करू तो म्हणला एक पर्याय सांगतो शेजारीकडे जाऊन घेऊन ये ती म्हणली मी तिच्याकडे जाणार नाही तिला मागणं ही गेली तरी ती देणार नाही कारण हे दोघीचा रोज हरिपाठ होता सकाळ संध्याकाळ तो मंडपातला नव्हता तुम्हाला कळलं वाटतं हे सगळं आमची माऊली मला म्हणली योगेश माऊली तुम्हाला जसं कीर्तन करायचं तसं करा मला तुम्ही काळजी करू नका त्याची कारण 2019ला माझं कीर्तन घेतलं होतं इथं याच सप्ताहात आणि ज्या दिवशी मला कीर्तनाला यायचं होतं त्याच दिवशी माझे वडील वारले मला कीर्तनाला येता आलं नाही त्यावेळेला आणि त्याच्यानंतर हे 9 वर्षाचा कालावधी गेला आणि मी आता कीर्तनाला आहे म्हटलं तुम्ही तेव्हापासूनचं राहिलेलं सगळं पूर्ण करतो आता एक विचार करा याला तहान लागली पाण्याच्या शोधात आहे ती पाणी आणण्याकरता गेली पण ती म्हणते मी जाणार नाही का तिला कोणी देणार नाही यानं सांगितलं जाऊ दे मी पाणी आणतो यानं तांब्या घेतला आणि हा शेजाऱ्याकडे गेला दारात उभा राहून हाक मारली ऐकलं का म्हणले काय म्हणले काही नाही मला तहान लागली पाणी पाहिजे म्हटल्यावर त्या घर मालकानं ऐकलं नाही यानं त्याचं नाव घेतलं आणि नाव घेऊन हाक मारली शामराव म्हणले काय अहो तांब्याभर पाणी द्या म्हणल्यावर त्या ज्याचं नाव घेतलं का ते हातात रिकामा तांब्या घेऊन बाहेर आलं
आणि ते जे दारात गणपतराव उभे होते का त्यांना सांगितलं, गणपतराव तुम्ही तांब्याभर मागितलं, मी तुम्हाला हंडाभर दिला असतं, पण त्याचं झालं असं 2 दिवस झाले आमच्या घरी पाणी आलं नाही. आता हा ज्याच्याकडे मागण्या करता गेला तो पाण्यानं व्याकुळ झालेला आहे. किती दिवसापासून? याच्याकरता थोडस पुढचं उत्तर देतो. हे दोघांना हातात तांब्या घातला आणि गावाच्या इशीत बसले. कशासाठी? पाणी पाणी पाणी. येणार जाणार माणसं म्हणले अख्ख्या गावाला यायनं पाणी पाजलं. याचे 2 अर्थ होतात, तुम्ही घ्या. आणि आता यांना काय पाहिजे? तेवढे ते कॉलेजला जाणारा मुलगा त्यानं मोटरसायकल साईडला लावलं, विचारला इथं बसून पाणी भेटेल का? मी सांगतो तुम्हाला कुठे. म्हणलं कुठे? इथून पुढं जा, डाव्या हाताला वाळा, उजव्या हाताला वाळा, सरळ पुढे गेले की तळं भरलेले, तुम्हाला जेवढं पाणी प्यायचं तेवढं प्या. ज्यानं सांगितलं होतं ना पुढे गेल्यावर तळं भरले, हे ऐकल्याबरोबर दोघांना आपापले तांबे उचलले, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं. कशासाठी? पण हे माहीत नाही ज्यानं सांगितलं पुढे गेल्यावर तळं भरलेलं त्यानं पाहिलंच नाही ते तळं आटलेलं होतं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा चिन पावला, हिंडता दिशा चिन पावला, माया पेष्टिला जीव माझे स्वहितने माझे स्वहितने कोणी जीव माझा माझे स्वहितने कोणी माझे स्वहितने कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा. हे सगळं प्रमाण म्हटल्यावर हे लक्षात येईल की हे दोघं जण ज्याच्या करता पळू लागले, ज्यानं सांगितलं पुढे गेल्यावर तळ भरलेलं, त्यानं पाहिलंच नव्हतं ना तळ काय झालेलं होतं. ज्ञानोबा याच्या पुढचं वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात ते दोघही पाण्याकरता पळत पळत गेले आणि तळ्याच्या मध्यभागी उभे राहिले. कशाच्या शोधात? आता एक कल्पना करा, ज्या अर्थी तळ्याच्या मध्यभागी उभे आहेत पाण्याच्या शोधात, त्या अर्थी भरलेल्या तळ्यात एक आटलेल्या. ज्ञानोबा याच्या पुढचं वर्णन केलं. त्या तळ्यात एक जण विहीर खोदत होता. कशात? कशासाठी? म्हणजे हे 2 आणि तो किती झाला आता? तिसऱ्याचा आवाज ऐकला आणि त्याच्या जवळ गेले. ते 30 हात खोल होतं. यानं वरून त्याला हाक मारली. ऐकलं का? त्यानं असं वर पाहिलं. म्हणलं काय? काय नाही म्हणले. फाट्यावर एकानं सांगितलं पुढं दाखव तळ भरलेलं आहे, तेवढं तळ दाखव. दाखव शब्द वापरले. त्यानं खालून सांगितलं तुमच्या काय गोळ्याही सरल्या का रे डोक्याच्या? हा म्हणले काय झालं? अरे तुम्ही उभे तळ्यात आहे. कशात? दूर धरून वर आला. म्हणले काय पाहिजे? म्हणले पाणी पाहिजे. कोणी सांगितलं? म्हणले फाट्यावर एकानं सांगितलं पुढं दाखव तळ भर. म्हणले तुम्हाला डोकं आहे का? त्या तळ्यात गेली 6 महिने झाले मी विहीर खोदतोय, अजून माझ्याच विहिरीला लागलं नाही तर तुम्हाला देऊ कुठून? सरोवर आटली राणी दुखिया दुखी भेटली, कावांज फुल फुलले झाड जैसी. हे वर्णन ज्ञानोबारांनी जे अर्थी केलं त्या अर्थी व्यवहारिक सुख दुःखाचा विचार इथे पाहावा लागेल. ज्ञानोबाराची दुसरी ओवी सांगतो. जये गावीचा चंद्रक्षय रोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेवणे सुखाते अंगे सळित जगाते. आणि मग वर्णन केलं अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजे सुमाम. हे वर्णन करत असताना व्यवहारिक सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आलं. मग कबीरदास महाराजांनी सांगितलं कोणाकडे पहा सगळी माणसं दुःखी. चला अजून एक प्रमाण सांगतो. अनेक दुःखी सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाई पाशान फुटते भय कापजे. जाऊ द्या, अजून एक प्रमाण सांगतो. म्हणताना सुद्धा नको वाटतं पण म्हणावं लागतं. संसार दुःख मूळ चौकडे इंगड, विश्रांती नाही गोडे, रात्रंदिवस दळमळ, काम क्रोध बजूने. तुम्हाला नाही कळलं? सकाळी 4ला काकडा म्हणणारे देवापाशी बसते वैतागल्यावानी म्हणते.
अरे तिथं बसून तरी मोकळं म्हणा. इतकं वैतागल्यावर देवाला वाटतं दुसऱ्या गावाला जाऊन प्रमाण संपल्यावर मंदिरात यावं. पण असं म्हणजे एकदम असं संसार दुःख मोळ जाऊकडे हे राधे राय गोरे. अरे काय माणसं आहे तुम्ही. मोकळ्या मनाने म्हणा ना जरा. संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे काम क्रोध लोभ शोने वाटे लागले होणार. प्रमाण तेच आहे बाबा, फक्त चाल बदलली आहे. काय म्हटलं मी? प्रमाण तेच आहे, फक्त काय बदलली? चाल. मग चाल जर बदलल्यावर सुखासारखं वाटतं आणि चाल बदलल्यावर जर दुःखासारखं वाटतं तर या संसाराची चालच आहे. मला वाटलं तुम्हाला कळलं असेल. अजून इथे कोणत्याही चालीने जरी चालला तरी तो मनुष्य. बर, नाथ महाराजाला विचारा. संसारिका देवनसी वना धावता ती पिशी मृग ससे कान उद्धरते. ज्ञानोबाराला विचारा. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे. तुकोबाराला विचारा. जिंकावा संसार येणे नावी तरी शूर एर काय ती वापुडी किर अहंकाराची. माझं उत्तर एवढ्या करताय, हे व्यावहारिक सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. सगळीच माणसं सुखी असतात असं नाही आणि सगळीच देवाचं चिंतन करून आनंद उपभोगतात असंही सगळे दिसत नाही. मग एक विचार आपल्या समोर निश्चित येईल. कोणता? हे व्यावहारिक दुःख संताना आहे का? आपण चरित्र वाचा. व्यावहारिक सुख दुःख सगळ्या संतांच्या जीवनात आहे. मी आपल्याला दोन गोष्टी मुद्दाम सांगतो. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये व्यावहारिक सुख दुःख नव्हतं का? होतं. जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये व्यावहारिक सुख दुःख नव्हतं का? होतं. प्रमाण पण पुढे सांगतो. दुष्काळे अटीला द्रव्य नेला मान श्री एकांनान्न करता मेली. महाराजांची किती वर्णन आहेत. अरे त्या काळामध्ये दुष्काळ पडला, तुकोबाराच्या धर्मपत्नी अन्नान्न करता निघून गेल्या. काय वर्णन केले. दिवट्या छत्री घोडी हे तो बऱ्यात न पडी तुमचे एरवित्त धन ते मद मृत्यू के समान आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल. अरे या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायना नजराना पाठवतात. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही विष्णुदास. ते तुकाराम महाराज होते. चला थोडंसं अजून पुढे जाऊ. जगद्गुरु तुकोबाराकडे कमी पडलं आणि तुकोबारायला दुःख झालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर दोन गोष्टीचा विचार मुद्दाम मांडतो. एका काळात अख्खं पुन्हा खरेदी करण्याची ताकद ज्यांच्यात होती त्यांच्या घराण्यातले तुकाराम महाराज होते. काही कमी होतं का? अरे वडिलोपार्जित मिळालेलं सगळं धन वडिलांना तुकोबारायला दिलं. तुकोबाराने त्या सगळ्या व्याजाबट्टाच्या लिहिलेल्या वह्या उचलल्या आणि आपल्या हाताने इंद्राणीच्या डोहात टाकून दिल्या. काय गणित आहे महाराज. प्रपंचिक संपत्ती बुडाल्याशिवाय परमार्थिक संपत्ती प्राप्त होत नाही तुकोबारायला माहिती होतं. म्हणून तर तुकोबाराने प्रपंचिक संपत्ती बुडवली आहे, आपल्या हाताने बुडवली आहे. मग प्रपंचिक संपत्ती बुडवली म्हणून तर जगाच्या मालकानं तुकोबाराची परमार्थिक संपत्ती अलगत वर आणली. मग मी असं विचारतो, त्या तुकोबाराच्या जीवनामध्ये दुःख नाही का? चला पुढे. किती वर्णन करू. काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्या बळी कोपला पाटील गावेचे हे लोक आता मज भेक. गावातल्या पाटलानं सांगितलं गावात राहायचं नाही. तुकोबाराने कोणापुढे मांडलं का? नाही. मग तेव्हा तुकोबाराने काय केलं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृते स्वप्ने पांडुरंग. तुकोबाराचं अजून एक प्रमाण सांगतो. दुःख ते कयेचे नये स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी त्याचे वर्म तू आमापाशी सुखे राहिला प्रेमाची या. तुकोबाराला एका साधकाने विचारलं, म्हटले महाराज ही श्रीमंती गेली, धन गेलं, मान गेलं, सर्व निघून गेलं, निदान एकांतात बसल्यावर तुम्ही कधीतरी धर्मपत्नी गेल्याचं दुःख तुम्हाला झालं असेल ना? तुमच्या कधीतरी स्वप्नात ते दुःख आलं असेल ना? तुकोबाराय म्हणतात ते दुःख स्वप्नात येण्याकरता झोप लागली पाहिजे. अरे देवाच्या चिंतनाने झोपच आली नाही तर स्वप्न पडण्याचं काही कारणच नाही. कधीतरी चिंतन करा ना. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, आपल्याला झोप लागते का? कीर्तनात नाही झोप लागते. मग झोप लागल्यावर स्वप्न पडतं का अगोदर पडतं? लागल्यावर पडतं. इथे प्रत्येक माणसाला स्वप्न हे झोप लागल्या. घोटाळा आहे का? पण ऐका, जागता जवाशीजी
जेणे काय डोळा लागत खेव देखी जे तेचे स्वप्नी काय वर्णन केलं मनी वशेते दिवसभर ज्याचं चिंतन केलं संध्याकाळी त्याचं स्वप्न पडतं दिवसभर जर तुम्ही राम राम म्हटला तर संध्याकाळी तुमच्या स्वप्नात कोण येतो तुकोबरा म्हटले देवाच्या चिंतनाने झोपच लागली नाही तर स्वप्न पडण्याचं काही कारणच नाही पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्ने दीनराजानी हाची दंदा दीनराजानी हाची दंदा दीनराजानी हाची दंदा दीनराजानी हाची दंदा दीनराजानी हाची दीनराजानी हाची दीनराजानी हाची दंदा बोलायला काय कोण आज गोविंद गोविंद मी म्हणलं मी झोकलो का काय बाबा काय कमाल आहे त्यांनी एका प्रमाणात पुन्हा दुसरं म्हटलं गोविंद गोविंद मना लागलिया दिनरजनी हाची दंदा गोविंदाचे अजून म्हणतो रात्र न कळी दिवस न कळी अंगी खेळे आणि आता पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती आता जागृतीत आहे तोच आहे स्वप्नावस्थेत तोच आहे सुषुप्त्या आपल्याकडे असं कधीच घडत नाही आपल्याकडे जागृतीत एक आहे स्वप्नात एक आहे स्वप्नात एक नाही तर जागृती एक नाही पक्षी एक नाही तर माणसं एक कशी राहतील आणि तुम्ही जागृती स्वप्न त्या भानगडीला सांगालेत आम्हाला सध्या जे चाललं ते सांगा नको आठवलं म्हणून सांगतो बापानं मुलीला हाक मारली म्हणले चंचू इकडे म्हणले काय इथं नाव नाही कोणाचं हा म्हणजे आपलं मोकळ्या मनाने घेत आले म्हणले काय नाही उद्या दुपारी 12 वाजता तुला पाहण्याकरता मुलगा येणार आहे तिनं बापाला तोच प्रश्न विचारला मला पाहण्याकरता येणारा कोण होणार आहे म्हटले तू त्याला पसंत झाली की बायको होणार आहे पण कधी उद्या दुपारी 12 वाजता सांगितलं आज दोन्हीचं अंतर 12 तासाचं आहे पण येणार कधी होता उद्या उद्या येणार तर ही आजपासूनच मनात म्हटली मला पाहण्याकरता येणार ते कशी असणार मी कशी असणार आम्ही दोघं राहू म्हणजे तुम्हाला पुढचं काही सांगत नाही इतकी मग्न झाली मनामध्ये संध्याकाळी विचार करते मला पाहण्याकरता येणारा कसा असेल आता एक उत्तर देतो हिला पाहण्याकरता जो येणार आहे तो कसा आहे काळा की गोरा माहीत नाही खुजा आहे का लांब आहे माहीत नाही दात पडलेले आहेत का काय माहीत नाही पण झालं असं उद्या दुपारी 12 वाजता मोटरसायकल दारात आली बापानं सांगितलं तुला पाहण्याकरता एक मुलगा येणार आहे आणि ते येताना 2 आले गाडीवरून उतरल्यावर हे तर 2 आहेत पळतच गेले म्हणले पप्पा म्हणले काय तुम्हाला घोटाळा लय बेकार आहे बापानं सांगितलं हे बघ पुढचा नाही मागचा आणि महाराज महिला मंडळाची जी नजर आहे ना महाराज ते जगाच्या पाठीवर कोणालाच नाही पोलिसाकडून चोर सुटल पण याच्याकडून नवरा सुटत नाही महाराज डेंजर कार्यक्रम आहे महाराज एकदा पाहिलं की बस आणि तुम्हाला एक ट्रू करायचं असेल तर मी सांगतो तेवढं करा आता तुम्ही घरी गेले ना कीर्तनावून फक्त घरी गेल्यावर बायकोला म्हणायचं थोडं कोमट पाणी प्या आणि बसा आणि बसल्यावर तिला म्हणा का ग 1972 ला आपलं लग्न झालं तेव्हा मी तुला पाहायला आलतो
म्हणले हो. मग तेव्हा विचारायचं माझ्या अंगावर कोणत्या कलरचा शर्ट होता. तुम्हाला सांगतो माझ्या मायमावल्या परफेक्ट सांगणार. पांढऱ्या कलरचा, पिवळ्या कलरचा, अशा रेषा, असे केस बरोबर सांगतील. म्हणजे लग्न होऊन 75 वर्ष होऊ द्या तरी कोणत्या कलरचा शर्ट घातला परफेक्ट सांगणार. पण जर समजायचं त्याहीनं तुम्हाला विचारलं मग मी कोणत्या कलरची साडी घालून ते काय ध्यानात राहतं का. येड्या हळदी हो, उगाच लाडक्या बहिणी नाही झाल्या. परफेक्ट आहे नाही. 75 वर्ष होऊ द्या कोणत्या कलरचा शर्ट आहे बरोबर सांगतात. पण आपल्याला विचारलं ते काय ध्यानात राहत का. मग तिला पाहण्याकरता येणारा बापानं सांगितलं तो. मग पाहिलं तिने त्याला. असं पाहिलं तुम्हाला काय सांगा. मला एक कळत नाही, मी सांगायला लागलो तरी तुम्ही तुमच्या घरी पोहोचलेत. आता ऐका, आलेला मुलगा समोर बसला, 2 मिनिटं थांबला. त्यानं ते नाव गाव काय विचारायचं विचारलं, तो निघून गेला. हिनं त्याला पाहिलं पण त्यानं निरोप नाही दिला. ही पसंत आहे. खुर्चीवर बसली. आईनं विचारलं कसा दिसतो मुलगा. मम्मी खूप छान आहे ग. बापानं विचारलं चंचू, नाव नाही ना रे कोणाचं. म्हटले छान आहे. दोघांनी छान सांगितलं. पण आईनं विचारलं बाळे जेवून घे ना. मम्मी तुला खरं सांगू का, आज ना इतकं पोट भरलंय ना भूकच लागत नाही. म्हटली का. मम्मी इतका आनंद झालाय ना, फक्त मी त्यांच्या निरोपाची वाट पाहते. कोणाच्या. वडिलांना विचारलं तरी जेवली नाही. दिवसभर तशीच. पण निरोप काही आला. आणि 6:45 फोन वाजला. बापान कानाला लावला आणि सांगितलं काय काही नाही, आमच्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे. बघा किती विशेषता आहे. दिवसभर त्याचं चिंतन केलं. आदल्या दिवशी उद्या येणार आहे सांगितलं. कोण काय त्याचं चिंतन करत बसली. इतकी मग्न झाली. 6:45 निरोप आला. बापान फोन खाली ठेवला. हाक मारले बाळे तुला पाहण्याकरता जो मुलगा आला त्याला तू पसंत आहे. पसंत शब्द ऐकला डायरेक्ट मागच्या घरात गेली. तुम्हाला वाटलं पळूनच गेली. मला आता कळलं तुम्ही इतके पुढं कसे. मी घराचं सांगाल तुम्ही पळून जायचं दाखवायला. आली. घरामध्ये कपाट होतं, त्याला आरसा होता. आणि तिची एक कल्पना निर्माण झाली. मी ज्यांना पसंत आहे ते कसे दिसतात. ते नव्हते बाबा. तो मुलगा तिथे नव्हता. पण मी ज्याला पसंत झाले तो कसा दिसतो म्हणून त्याला पाहू लागली. पाहता पाहता कपाट विसरली, आरसा विसरली. कधी त्या आरशात गेली हे तिलाही कळलं नाही. इतकी मग्न झाली. झोपली. झोपेमध्ये हात कानाला लावला आणि बोलू लागली. बोलता बोलता फोन खाली पडला. मोठ्या नारडली. आयो. आई उठली. विचारलं काय झालं. 1:30 वाजले. मम्मी अगं त्यांचा फोन खाली पडला. मम्मी म्हटली अजून नंबरच नाही आला. खवळल्याबरोबर माझा दृष्टांत संपला. मला सिद्धांत काय सांगायचा नीट ऐका. हिनं ज्याला पाहिलं त्याचा स्वभाव माहित नाही, त्याचं वागणं माहित नाही, त्याचं बोलणं माहित नाही, काय खातो माहित नाही, काय पितो माहित नाही, किती जणीला फसवलं माहित नाही. फक्त पसंत एवढं कळलं. तर हिला समर्पण त्याचं झालं. आणि संध्याकाळी स्वप्नात तो आला. आम्ही आयुष्यभर देवाचं चिंतन करतो तरी कधी स्वप्न त्याचं पडत नाही. संतांचं म्हणणं किती विशेष आहे. दुःख ते कैचे नाही स्वप्नासी, भुक्ते मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्व महापाशी सुखे राहिला. अरे स्वप्नात सुद्धा येत नाही का बरं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाहे रूपवर्ण गुण तो हा रे श्रीहरी पाहिला. अरे जगद्गुरु तुकोबरायांच्या स्वप्नातही तोच आहे, चालताना तोच आहे, बोलताना तोच आहे, पाहताना. तुकोबरायाने भजन करताना सुद्धा पांडुरंग सोडून कोणाचंच केलं नाही. थोडंसं धाडसानं बोलू बाबा आता.
जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यामध्ये पांडुरंग सोडून कोणालाच किंमत नाही. विठ्ठल विठ्ठल बाकी सगळ्या संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलं असेल, पण तुकोबारायांनी वर्णन जे केलं ते पांडुरंगाचं राग आला त्याच्यासाठीच आणि त्यालाच दम देऊन सांगितलं. पुन्हा लोक पाया पडतात, हार घालतात, तुला लय नैवेद्य आणतात, पाची पक्वान्न खाऊ घालतात म्हणून हुरळून जाऊ नको. कोणाला वर्णनही केलं, रागवले, बोलले, पण पांडुरंग सोडून कोणाचंच नाव गाथ्यात घेत. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे, एक गाव आम्ही विठोबाचे. आणि कसे काम नाही येते, आणि कसे काम नाही येते, आणि कसे काम नाही येते, मोडणी बाता सुख मधुसर, मोडणी बाता सुख मधुसर. आणि कसे काम नाही येते, आणि कसे काम नाही येते, आणि कसे काम नाही येते, मोडणी बाता सुख, मोडणी बाता सुख, मोडणी बाता सुख मधुसर, सुख मधुसर, सुख मधुसर. प्रमाणात तुमच्या म्हणण्यात त्याचा अर्थ आहे अनेकाचे काम न म्हणणे. तुम्ही म्हणले चाल सुद्धा आम्हाला मानताय ना मोडून काय काय तर आडवे मोडून पडले महाराज. कायले ते पहिले येते का दुसरे ते बी कळा ना. मोडोनिया वाटा एक गाव आम्ही विठोबाचे नाम. चला मला फक्त उत्तर द्यायचं. जगद्गुरु तुकोबाराने सत्य ज्ञानानंद बर हे नाही आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज रे योग्यान आनंदुरे आजी आनंदुरे सभय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. काय वर्णन केलं. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे गाती आळवे दगडाच्या टाळामधून गायले अभंग. महाराजांनी भजन करावं आणि भजन करून त्या भजनामध्ये महाराजांना जो आनंद मिळायचा. मी गातो नाचतो मी गातो नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंदिनी. मी गातो नाचतो आनंदे. माझं म्हणणं फक्त एवढं आहे. मग तुकोबाराला हे सगळं जर होतं तर दुःख कशात आहे नाही म्हणून तो वर्णन केलं. दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी. पण तुकोबाराय भजन करतायत. भजन करता करता तुकोबाराय तल्लीन होतात आणि कधी तुकोबाराय घर सोडतात तुकोबारांना माहिती नाही. का भंडारा डोंगर भामचंद्रावरती भजन करावं. लोक काय बोलतील माहीत नाही. लोक कशाच्याही चर्चा करतात. जगद्गुरु तुकोबाराच्या धर्मपत्नी तुकोबाराय करता भाकरी घेऊन जायच्या आणि भाकरी घेऊन जाताना तुकोबाराय कधी कोणत्या डोंगरावर चाललो हे सांगत नव्हते. पण धर्मपत्नी वेळेवर भाकरी तिथे घेऊन जात होत्या म्हणून त्या धर्मपत्नी जिजाबाई होत्या. आपण कोणाबद्दल बोलायचं नाही. आपल्याला माहीत नसतं काही बोलत. हां जिजाबाई भांडत येडा आहे कर तू. जिजाबाई भांडत होते कुठं पुरावे येतो याकडं. अरे जिजाबाई सारखी श्री जिजाबाई सारखी मा या जगाला मिळणं कठीण आहे. थोडंसं आत्मचिंतन करा. कधी स्त्रियांना कमी लेखू नका. माझा भाव बोलण्याचा असा आहे. जगद्गुरु तुकोबाराने कुठे चाललो कधी सांगितलं नाही.
पण तुकोबाराला भूक लागल्याबरोबर वेळेवर जिजाबाईनं जेवण तिथे पोहोच करावं ही तुकोबाराच्या भक्तीतलं प्रेम आहे. आम्ही सगळं विसरलो. अहो निघाले असं वर्णन केलेलं चरित्रात. ते 3 रस्ते फुटले. मग कोणत्या रस्त्यानं गेले आपल्या सगळ्याला भाव माहिती, मी जास्त वेळ घेत नाही. डोक्यावरची टोपली खाली ठेवली आणि रस्त्याला कान लावला. इथे कळतं सामर्थ्य धर्मपत्नीचं किती मोठं आहे. याला म्हणावं पतिव्रता. अरे रस्त्याला कान लावल्यावर, ज्या रस्त्याला तुकोबाराच्या पाऊल खुणा लागल्या त्याला कान लावल्याबरोबर तुकोबारा तिथे बसून श्री विठ्ठल जे विठ्ठल हा मंत्र बोलत होते, तो मंत्र जिजाबाईला तिथे ऐकायला आला. आणि जिजाबाई म्हणतात माझे मालक याच रस्त्याने गेले. एवढं प्रेम जिजाबाईचं होतं, त्या भांडत असतील का? वैयक्तिक बरं का, मी असं म्हणतो संतांची प्रमाण आहेत. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी राण. चला जिजाबाईनं काळ्या विठ्या म्हणावं, माझा तो अधिकार नाही. इथे कीर्तनात उभा आहे म्हणून म्हटलं बरं, याच्या पुढे मी म्हणू शकत नाही, तोंड बंद होऊन जाईल माझंही. काळ्या इठ्याचा मुर्दा गेला ही म्हणण्याची ताकद जगाच्या पाठीत जर कोणात असेल तर ती जिजाबाईची. त्याचं उत्तरही देतो पुन्हा. जिजाबाईनं पांडुरंग परमात्म्यासोबत भांडण केलं, तुकोबारासोबत नाही. आणि अजून थोडं धाडसानं बोलू का, पांडुरंगासोबत भांडण करण्याची हिंमत त्याच भक्तात आहे जो पांडुरंगमय झालेला आहे. जिजाबाई होत्या ना तशा महाराज. अहो तुकोबारा निघाले भजन करू लागले. असं म्हणतात जिजाबाई निघाल्या. मग जाताना ते काटा मोडला त्यांच्या पायात. सगळं सांगितलं जातं, मी वेळ घेत नाही. काटा मोडल्यावर त्या खाली बसल्या. बसल्याबरोबर जगाच्या मालकानं गुराख्याचं रूप घेतलं ना आईच्या समोर आले. विचारलं आई साहेब काय झालं, काय झालं म्हणल्याबरोबर जिजाबाईनं त्याला विचारलं तुझे डोळे गेले का? त्यानं सांगितलं आई साहेब काय काय नाही म्हणले काटा मोडा. भगवंतानं सांगितलं काढू का? जिजाबाईनं विचारलं तुला काटा काढता येतो? आता मालकच होता महाराज. त्यानं सांगितलं आई साहेब मी लय जणाचे काटे काढले. जिजाबाईनं विचारलं कोणाकोणाचे? आई साहेब रावणाचा काटा मीच काढला, पुतनेचा काटा मीच काढला, शूर्पणखेचा काटा मीच काढला, कंसाचा काटा मीच काढला. पण बोलू काय साहेब, ज्यांचे काटे काढले त्यांचे पाय परत नाही आले, पण ज्यांच्या पायात काटा मोडा तो पाय हातात घेण्याचं भाग्य मला मिळत नाही. आई साहेब तेवढा पाय एकदा हातात घ्या. इतका पवित्र पाय जगाच्या पाठीवर सापडेल का? ज्यांचे काटे काढले ते पाय परत नाही आले, आणि ज्यांच्या पायात मोडला तो पाय हातात घेण्याकरता जगाचा गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले आपल्या संस्थेचे शिक्षक, ते फार छान सांगायचे. ते म्हणायचे मालक होता जगाचा, पण जिजाबाईच्या पायात काटा मोडल्यावर त्याला दोन्ही हात पुढे करावे लागले. हा आमच्या तुकोबाराच्या जिजाबाईचा अधिकार होता. सृष्टी ताब्यात होती त्याच्या, पण पायातला काटा काढण्याकरता 2 हात पुढे करावे लागले. अधिकार सामान्य असेल? मग मी असं विचारतो, हे सगळं ज्यांच्या प्रपंचात घडत होतं त्या जिजाबाई भगवंताला बोलत होत्या. भगवंतानं 2 हात पुढे केले, पाय हातात घेतला, ते मांडीवर ठेवला. काट्यानं काटा काढताना इजा झाली. म्हटले तुला खूप खोल गेला, कुठं चालल्या? म्हणले त्या काळ्या इठ्याचा मुर्दा गेला. आता ज्याचा गेला तो काय पाकिस्तानात थोडाच होता, आणि ज्याला बोलल्या तो काय युक्रेनच्या युद्धात थोडाच होता, तिथंच होता. बरं ज्याला बोलत होत्या तो कधी कधी हाच घोटाळा आहे. माहिती नव्हतं का? होतं ना, पण बोलणं कोणाला चाललं? बरं कुठं चालल्या म्हणलं तर काय सांगितलं? हे सगळं झालं. काटा काढताना इजा झाली. इजा झाल्यावर विचारलं आई साहेब खूप खोल गेलाय, दिसत नाही, पायाला माती लागली. म्हटले पाय धुवावे लागतील. म्हणले पाणी नाही का? म्हटले नाही. भगवंतानं सांगितलं आई साहेब काळजी करू नका. भगवंतानं बोट घेतलं, जिभेला लावलं, जिभेचा तुका काढला आणि पायाला लावला. पायाची रजकणं काढून आपल्या जिभेला लावली. जगाच्या पाठीवर असा पाय पुन्हा कोणाचाच नाही, तो फक्त आमच्या जिजाबाईचा आहे. माझं मत आहे जिजाबाईच्या पायाची रजकणं चाखणारा जगाचा मालक. आणि शेवटच्या क्षणाला विचारतो आई साहेब कुठं निघालात? म्हटले वर. मग विचारलं तू काय करतो? म्हणले गुरं राखतो. कुठे? हात केला, गुरं, घर, बंगला सगळं. बरोबर ठीक आहे. जिजाबाई भाकरी घेऊन निघाल्या आणि तुकोबारा तल्लीन झाली. सर्पविंचू अंगा झोंबी महाराजांच्या अंगावरती. तुकोबाराने पाहिलं, जिजाबाईनं हाक मारल्यावर ते सगळे आपापल्या बिळात निघून गेले. जिजाबाईनं ताट समोर मांडलं. भगवंताच्या देखत भगवंतानं सूक्ष्म रूप धारण केलं. जिजाबाईनं घास घेतला आणि तुकोबाराच्या मुखाला लावला. हे चित्र जगाच्या मालकानं पाहिल्यावर त्याच्याही डोळ्याला धारा लागल्या. शिव्या मला द्यायच्या आणि जीव यांना घालण्याकरता एवढी जर घालमेल होत असेल तर अशी माया जगाच्या पाठीवर पुन्हा भेटू शकत नाही. आणि मग तुकोबाराने विचारलं इथे कसं काय? म्हटले भाकरी घेऊन. पायाला काय? म्हणले रक्त. काय झालं? म्हणले काटा मोडा. कोणी काढला? अहो म्हणले तिथं तो गुराखी. गुराखी शब्द वापरला की तुकोबारा उभे राहिले. म्हणले आवले या अरण्यात तू सोडून आणि जगाचा मालक सोडून कोणी दिसणार नाही. अहो म्हटले तो गुराखी. त्यानं विचारलं काय झालं? मीच त्याला म्हणलं तो हे डोळे गेले का? तुकाराम महाराज म्हणले अवघडच काम आहे तुझं.
मग त्यानं काय विचारलं, मग त्यानं विचारलं काय झालं, मी म्हणलं काटा मोडा. त्यानं विचारलं काढू का, तर मी म्हणलं तुला येतो का. मग त्यानं काय सांगितलं, मी म्हणले लय जणाचे काटे काढले. मी विचारलं कोणाकोणाचे, त्यानं सांगितलं रावणाचा, पुतणेचा, सुरू. हे नावं ऐकल्यावर तुकोबाराने हात जोडे आवले. ज्यानं एवढ्याचे काटे काढले तो सामान्य गुराखी नाही, तो माझा पांडुरंग होता. म्हटले त्यानं काय केलं, म्हणजे त्याने दोन्ही हात पुढे केले, पाय हातात घेतला, मांडीवर ठेवला, काट्यानं काटा काढू लागला. इजा झाली, माती लागली, पाणी नव्हतं. त्यानं बोट घेतलं, जिभेला लावलं, जिभेचा थुका काढून पायाला लावला आणि पायाची रजकनं काढून जिभेला लावली. हे तुकोबाराला कळल्यावर लोटांगण घातला. आवले ज्याच्या हातात पाय दिला, ज्याला तुझ्या पायाची रजकनं चाकली, कुठे तो माझा सामान्य नाही, तो गुराखी, तो माझा पांडुरंग आहे. जिजाबाई म्हटले त्याच्याकरता इथं येता का, मला त्याचं घर माहिती आहे. आता जर जाताना सापडला ना, त्याचा काटा काढते, म्हणजे तुम्ही इथे येणार नाही. कोणाला कोणाला बोलल्या, देवाला बोलले ना. म्हणजे तुकोबारायला बोललेलं कुठेही तुम्हाला दिसणार नाही. पण सहज बोलणारी माणसं म्हणतात जिजाबाई भांडत होते. अजिबात नाही. जिजाबाईचा प्रपंच नेटकाच होता. तुकोबारा त्या भगवंताच्या साक्षीनं करत होते. मग हे वर्णन करताना तुम्ही कुठं बसू शकता, आम्ही कुठंच नाही. आनंदुरी आजी आनंदुरी सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. मग महाराज हा परमात्मा आता कुठे धावी मन, तुमचे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला अवघा झाला. जसं परमात्माचा आनंद स्वरूप आहे, पण कधी वचन आहे का कमळापोती, माझी रंगा जेवी न दे, कर जोडे दोग दे गाळी, आपण आसावे जवळी, तुझ पाहता सामोरी, दृष्टीनं फेरे मागा, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, देखिला देखिला माये देवाचा देव, विठला देव निवाले तुझे पण, काहू तुने निशेंदिने निजला देहरी, मानिये दे सुगामे वाजू गैया बरी, राजावत व्हावे क्षमा जगळा द्यावी, दया देवासना दया दय जेवर व्हावे. कधी 18 दिवस निघून गेले कळलं नाही. चंद्रभागे स्नान केलं, पांडुरंगाच्या दर्शन बारीला लागला. आलं का डोक्यात आता. एवढं दिवसभर रात्रभर त्याचं चिंतन करत राहिलो. पांडुरंगाच्या दर्शनाच्या रांगेला लागला. 36 तास गेले आणि 36 तासानंतर कान्होपात्री झाडापाशी आला. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची. दर्शन झालं, पुढं गेला, गरुड खांबाला मिठी मारली, परमात्म्याला पाहिलं. आता ऐका, ज्याच्या करता आला तेच विसरला. सुंदर ते ध्यान उभी विटेवरी करकटावरे. अहो काय काय घ्यायचं होतं हे सगळं विसरून गेला. सत्यज्ञानानंत. बर काय पाहायचं, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरे आवडे हे रूप गोजरे सगुण, पाहता लोचन. काय वर्णन केलं. राज सुकुमार मदना राज सुकुमार मदनाचा पुत्र विशशी गळा राज सुकुमार मदना दिव्य तेज झळकती, रत्न तिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाती, नवरणावी तिची शोभा, कानडा विठ्ठलू कर्नाटकू तिने मजला वेला विधू. गरुड खांबापाशी उभा राहिलेला आहे, हात जोडलेले आहे. अजून काय वर्णन केलं ऐका. रूप सावळे सकुमार काने कुंडले मकरा, रूप सावळे सकुमार. अजून पुढे गेला, समोर भगवंताला पाहिलं. मग काय अवस्था. कंठी प्रेम दाटी, नैनी नीर लोटी, हृदय प्रगटे रामरूप,
आणि भगवंताच्या जवळ गेला, त्याला डोळे भरून पाहिलं. नाथ महाराजांनी वर्णन केलं अवघे चित्रलोक्य आनंदाची. आता आणि मग काय झालं, चरणी जगन्नाथ चित्त ठेवले, त्या जगन्नाथाच्या चरणावर माथा ठेवला आणि ठेवल्यानंतर आनंद झाला किती. अभंगाच्या पहिल्या चरणात आनंदाच्या कोटी परमात्म्याला पाहिलं आणि त्याच्या चरणावर माथा ठेवला. ठेवल्यानंतर आनंद झाला. किती झाला, आनंदाच्या कोटी. इथे कोटी शब्दाचा अर्थ प्रकार केलेला आहे. आनंदाची पंचदशीमध्ये 5 प्रकरण आहेत. आत्मानंद आहे, विद्यानंद आहे, योगानंद आहे, ब्रह्मानंद आहे, विषयानंद आहे. मनुष्यानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत जेवढे म्हणून आनंद आहेत महाराज म्हणतात ते सगळे आम्ही त्याच्या चरणामध्ये उपभोगले. पण वर्णन करताना आनंदाच्या कोटी पण साठविल्या महापोटी. मुळामध्ये विषयामध्ये आनंद नाही. विषय असाच जड दुःख रूप आहे, पण माणसाला विषयामध्ये काय होतो, आनंद होतो. आता त्याचाही जास्त विस्तार करते, फक्त उत्तर देतो आणि पुढे निघून जातो. स्वामी विवेकानंद रेल्वेनं प्रवास करत होते. रेल्वेनं प्रवास करताना स्वामीजीनं रेल्वे स्टेशनला गाडी थांबल्यावर एका गटारात पडलेलं पिल्लू पाहिलं. तुम्ही कुत्रा मांजराचं घ्या, मी डुकराचं घेणार आहे. कोणाचं पाहिलं, डुकराचं पिल्लू पाहिलं. आणि कशात पडलेलं पाहिलं, चिखलात. गाडी निघाली, पण स्वामीजीच्या मनात आलं पांढरं शुभ्र पिल्लू आहे, मरेल हे. स्वामीजीनं चेन ओढली आणि गाडी थांबली. गाडी थांबल्यावर चेन कोणी ओढली म्हणून सगळे शोधू लागले. तोपर्यंत स्वामीजी रेल्वेच्या खाली उतरले, त्या चिखलापर्यंत पोहोचले. नव्हे त्या गटारात उतरले आणि उतरल्याबरोबर ते जे पांढरं शुभ्र पिल्लू, एक पाय काढला की दुसरा बुडायचा, दुसरा काढला की तिसरा बुडायचा. त्या पिलाला वर काढलं, बाहेर आले, त्याला धुवून काढलं. अंगावरचा पांढरा शुभ्र उपरणं होतं, त्यानं त्याला पुसलं आणि असं ठेवलं आणि सांगितलं इथं राहा, तिकडे जाऊ नको. कोणाला? मला वाटलं तुम्हाला कळलं असेल, पण महाराज ते पिल्लू कशाचं, अहो ते ठेवलं पुन्हा त्यानं इकडं पाहिलं, गेलं की डायरेक्ट त्याच्यातच पडलं. त्याच्यात पडल्यावर पुन्हा मुंडकं खाली गेलं, पाय जाऊ लागला. स्वामीजीला वाटू लागलं मरण. ते कोण? पिल्लू, माझं पिल्लू.
तुम्हाला काय सांगू महाराज, तिथपर्यंत गेले स्वामीजी. पुन्हा त्याला बाहेर काढलं, पुन्हा धुतलं पुसलं ठेवलं. आता सरळ सरळ एकच उत्तर आहे. पुन्हा त्यानं ते गटार पाहिलं, पुन्हा ते गेलं. असं 2 वेळा झालं. आणि 2 वेळा झाल्यावर लोक स्वामीजीकडे पाहू लागले आणि म्हणू लागले, त्याला किती जरी बाहेर काढलं तरी ते तिथं, कारण त्याचं राहायचं ठिकाण कुठे. आता ऐका, पिल्लू चिखलात होतं तेव्हा स्वामीजीच्या मनाला आनंद होता की दुःख होतं? दुःख. आणि पिलाला आनंद. मग पिलाला चिखलाच्या बाहेर काढल्यावर आनंद आहे का दुःख आहे? दुःख आहे. तसंच आहे आपलं. कळलं तर पाण्याचं सोडून द्या आणि लय लावून घेऊ नका. 7 दिवस कीर्तन ऐकायचंय तुम्हाला. पहिल्याच्या याच्यात तुम्ही जाम होऊन जाता. माझा उद्देश म्हणण्याचा असा आहे, विषयापासून दूर जरी किती केलं तरी ज्ञानोबाने उत्तर दिलं. मुंगळ्याला जसं गुळ चिटकल्यानंतर किंवा गुळाला मुंगळा चिटकल्यानंतर आपण जर ओढला तर मुंगळ्याचं मुंडकं तुटतं पण ते गुळ सोडित नाही. तसं विषय उपभोगी माणसं आहेत. काय वर्णन केलं ज्ञानेश्वरीत? प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी दिशे अंगना अंगी. मग ह्या विषयामध्ये आनंद नाही, पण आनंद तुम्ही आम्ही मानतो. आणि त्याचं सुख उपभोगत असताना उच्चिष्ट भोग प्राप्त झाले की कनिष्ठ भोगाचा त्याग आहे, आणि भोग कनिष्ठ झाले की उच्चिष्ट भोग हवे असतात. म्हणजे तो आनंद चिरकाल टिकत नाही. आपल्याला चिरकाल टिकणारा आनंद जर कोण देऊ शकतं तर परमात्मा देऊ शकतो, बाकी कोणी देऊ शकत नाही. साधं उत्तर आहे. घोड्यावर बसून जेव्हा घोडा येतो तेव्हा गेटवर थांबल्यानंतर त्याला जो आनंद होतो त्याला स्वर्ग 2 पावलं राहतो. कोणाला? घोड्यावर बसून आलेल्या घोड्याला. कधी ते गेटवर असं ते पिपाणीवालं पुन्हा हजरच असत. बारू बुलबुल जाऊ मेरा महबूब आया है, मेरा महबूब. तो लाईव्ह नाही ना? हा, मग चलत आहे. आता मला सांगा ना, ते चाललं का नाही? ते बरं, याच्यातही पुन्हा घोटाळा आहे बाबा. ते पिपाणी वाजणारे मेले असतील आपलीकडे, मेले असतील, पण गाणं तेच येऊ. आपल्या बापाच्या लग्नात तेच होतं आणि आपल्या लग्नात. आणि खरं सांगू का, ते गाणं वाजल्याशिवाय लग्न झाल्यासारखंच वाटत नाही. काय घोटाळा आहे तेच कळा ना अजून. म्हणजे ताकद त्या पिपाणीची आहे का गाण्याची? पण ते असं वाजल्यावर असं म्हणजे असं काय तो आनंद तुम्हाला काय सांगावं, न सांगितलेलं बरं. तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराज, माझ्या लग्नामध्ये सगळी गुरुवारी मंडळी आली होती. मोठे बुवा पण होते माझ्या लग्नाला. आणि बुवा लवकर आले. माझं 6:45चं लग्न, बुवा 6ला स्टेजवर आले. थोडा वेळ बसले म्हणले त्या नवरदेवाला मला लवकरी. लवकरी म्हणजे मी तिच्या आधीच गेटवर हजर होतो. ती मेकअप करण्यातच बेजार होती. मी अगोदरच होतो. फेटा बांधायचं वाटलं पटकन बांधून घेतला. मला सजवायला जी करवली होती तीच 1 तास सजत होती तिलाच. मीच आपलं पावडर घेतलं, लावलं, गण लावला, फेटा बांधला ना हजर झालो. म्हणलं आपले गुरुवार आहेत, आपण गेलो पाहिजे. थोडा वेळ वाट पाहिली. बाबा म्हणले चला चला. म्हणल्यावर मला वाटलं कीर्तनालाच जायचं. असं बरोबरच आलो. अर्ध्यात आल्यावर तो आमचा लांडगा पळत आला. त्याला सोकाने म्हणते. त्यानं माझा हात धरला, मला माग आणलं, जे गुंतून दिलंय अजून सुटा ना. तुम्हाला नाही कळलंय? मला आत्ता कळलं. म्हणजे मंडप दुसऱ्याचा, गेट तयार करणारा दुसरा आणि गुंतून देणारे माणसं इतके चॅप्टर असतात महाराज. नुसतं गेटमध्ये करंगळी घातली तर 7 बाऱ्याची मालकीन झाली. अजून तर बाकीच्या घरातले बाहेर काढायचे तिला. आलो ना गेटमध्ये आणि ते बरं पुन्हा असं मस्त आनंद असतो. ते उभा राहिल्यावर विचारलं काकान करायचं सुरू. म्हणलं करा सुरू. ते आनंद वाढला ना. शिवतनय वरिष्ठम सर्वकल्याणमुर्दम परशकमलस्तम शोभितम अरुणकुशमाला व्याललंबोदरेण मम हृदय निवासं श्री गणेशं नमामि. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं. मो तुम्हाला बरं वाटतं काही? अहो ज्याचे लग्न झाले ते मंगलाष्टिका सुरू झाल्यावर कानात बोटं घालून बसले असतील, ऐकावं सुद्धा वाटत नाही, इतके वैतागलेले. आणि ज्यांचे झालेले ते म्हणतात महाराज पुढचं म्हणा.
त्याला मोकाट आनंद आहे हो. ज्यानं उपभोगला त्याला दुःख आहे आणि ज्यांनी उपभोगला नाही त्याला त्याचा काय आहे. अहो परवा दिवशी मला एकानं भरत महाराज पत्रिका आणून दिली लग्नाची, 150 रुपयाची पत्रिका आहे. पत्रिका वाचली म्हणून वा वा छान आहे, कोणत्या कार्यालयात सगळं पाहिलं. म्हणलं पोरगी काय करते पत्रिका वाटायला सोबतच. माझ्या छातीवर लोड आला हो. मी म्हणलं सोबत सुशिक्षित फॅमिली आहे. सुशिक्षित लग्नाची पत्रिका वाटा बायको संघ असती मग केला काय आला खर्च एवढा मोठा. पण आपल्याला सहन करायची सवय लागली का बसलो मी. मला घाम आल्यावर आमचा पोरगा म्हणला काय झालं. म्हणलं काय नाही ते नवरा बायकोच पत्रिका. ते म्हणलं वाटू द्या तुम्ही काय टेन्शन घ्या त्याचं. नवीन पिढी आहे, विज्ञान युग आहे, होतच असतंय. मी म्हणलं अरे हे असे जर आता झालं तर पुढे पिढी कशी जन्माला येईल. ते म्हणलं आता तरी ते नवरा बायको येऊन पत्रिका वाटायला लागले. आमच्या लग्नाच्या टायमाला पोरं सुद्धा सोबत येणार आहेत. म्हणलं उठ निघ नाही तर मला अटॅक येईल आता. एक निरीक्षण करा तुम्ही बारीक, काही शिल्लक काय काय त्यातलं. बरं त्याच्यात पुन्हा किती आनंद आहे. शेवटच्या मंगलाष्टिकेपर्यंत राहत नाही महाराज. आले लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गृहोक्ती मधुपर्ग पूजन करा अंतरपटा ते नका धरू दृष्टा दृष्ट वधूवरा करू द्या दोघे लग्नाच्या अगोदर पत्रिका वाटीत पुण्याला फिरू द्या. काही शिल्लक नाही पण आनंद आहे की नाही. सगळे मंगलाष्टिका पाठ आहे, आनंद आहे की नाही. कोणता विधी केला जातो माहिती आहे पण आनंद आहे की नाही. आनंद आहे तो त्याच दिवशी आहे. एकदा हळकून सोडलं तुम्हाला नाही कळलं वाटतं अजून. नंतर माग मागच ते यज्ञात बघा पहिली चक्कर आपली असते आणि दुसरी चक्कर यांची असते. एकदा ह्या दुसऱ्या चक्राला आल्या की पुन्हा आपल्याला चक्रातच टाकी देत. माझा बोलण्याचा भाव एवढा आहे त्याच्यात आनंद आहे पण कोणाला ज्याचं झालं त्याला. पण ऐका ज्याचं झालं त्याला जर आनंद आहे असं म्हणावं तर मग त्याला तो चिरकाल का होत नाही. तुम्ही बघा ज्यांचे लग्न झाले ते कोणाच्या लग्नाला जाऊ द्या आणि त्यांना म्हणा अक्षदा द्या इकडे अक्षदा. जागा पाहते पुन्हा जागा सापडली की मांडी घातली की हातात नाही ठेव खाली टाकली. काय शिल्लक आहे. तुम्ही कल्पना करा मी हे तुम्हाला दाखवलंय हे चित्र आहे पण परिस्थिती अशीच निर्माण होती. ज्याच्याबद्दल इतक्या आनंदानं भोगलं त्याच्याबद्दलच घृणता निर्माण होते. का असं व्हावं याचा अर्थ आहे विषयामध्ये दुःख आहे विषयामध्ये आनंद नाही पण माणसाला तो वाटतो म्हणून माणसं त्याच्याकरता भुलतात. आनंद ज्याच्यात आहे तो फक्त या जगाच्या पाठीवर परमात्मा आहे आणि परमात्मा सोडून जगाच्या पाठीवर आनंद देणारा एकही व्यक्ती नाही. म्हणून आनंदाच्या पोटी पण वर्णन करताना साठविल्या आम्हा पोटी. इथे पोट शब्दाचा अर्थ हृदय केला कारण परमात्मा कशात आहे म्हटले हृदयात आहे. काय वर्णन केलं. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल को. ऐका तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू. बर हृदयामध्ये आनंद आहे कोणी 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 ज्यांनी ज्यांनी साठवला त्यांना. पण आता प्रश्न असा आहे ज्यांनी साठवला त्यांना हृदयामध्ये आनंद आहे म्हणजे परमात्मा कुठे आहे हृदयात आहे. पण ज्यांनी आठवला त्यांना विचारा. साठविला दाता त्रैलोक्यात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला. रामायण माहिती हनुमंतरायाला विचारलं नाही का. ते छाती फाडली तुमच्या हृदय. सीतामाईनं नवरत्नाचा हार दिला मनी फोडू लागले का फोडता म्हणून विचारलं. राम पाहतो. सीतामाईनं विचारलं तुमच्यात आहे का. प्रभू रामचंद्राच्या समोरच हनुमंतरायानं सीतेच्या देखत आपली छाती काय केली अशी फाडली आणि जेव्हा छाती फाडली राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभू सियावर रामचंद्र की जय उमापती महादेव की. आहे का नाही. आणि जेव्हा प्रत्यक्ष सीतेनं सीता उभी पाहिली
हनुमंतरायाशी गुडघा टेकवलेले पाहिले, हात जोडले आणि सांगितलं, हनुमंता मला कळालं. आता हनुमंतरायानं उत्तर दिलं, आई साहेब, ज्याच्यामध्ये राम नाही त्याचं काम नाही. मग हृदयात जर परमात्मा असेल आणि असून जर आपल्याला भेटत नसेल तर आपल्याकडे त्याचं काय काम आहे. मग साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटे मूर्ती उभी. ऐका, आठवल्यानंतर साठवलेलं प्रतिबिंबित होतं. बँकेत पैसे असल्यावर मिळतात का नसल्यावर मिळतात? कोणाला मिळतात? ज्याच्या बँकेत आहे. आता नवीन सिस्टीम, पूर्वी विड्रॉल होता, ते कार्ड मिळायचं, कॉईन घ्यायचं. आता ते नाही, आता मशीनमध्ये कार्ड घातलं की मशीन काय देतं? पैसे. कोणाला? ज्याच्या खात्यात आहे. ज्याच्या खात्यात आहे त्याला नाही, ज्या मशीनमध्ये तुम्ही कार्ड घातलं त्या मशीनमध्ये असल्यावर मिळतात. तुम्ही कुठलंही कुठं लावू नका. एका आजीनं ATM मशीनमध्ये आधार कार्ड घातलं, स्मार्ट कार्ड, आणि मी पैसे काढायला गेलो. आणि मी असा चिटा बंद रे, मी 2 मिनटं बाहेर, आजीन पुन्हा ते कार्ड काढून पुन्हा बाबू. मी म्हणलं, आई साहेब काय करता? गपरे म्हणले, पैसे काढी ते. मी म्हणलं, आई साहेब ह्या कार्डावर निघत नाही. तुला नाही कळत. मी म्हणलं, आई साहेब हे कार्ड लागतं त्याला. मी माझं ATM कार्ड आईच्या देखत टाकलं आणि 500च्या 2 नोटा काढल्या. म्हातारीनं माझं कार्ड, ती म्हणली आमच्या पप्प्याच्या बापाला 4 महिन्यापूर्वीच आलं हे. म्हणलं मग ते घेऊन या. म्हातारी घरी गेली तर मी पैसे काढले. पप्प्याचा बापन कार्ड संगच आणलं कोणी, आणि आणल्यावर म्हातारीने टाकलं ते कार्ड मशीनमध्ये. आणि पप्प्याच्या बापाला विचारलं किती काढायचे. पप्प्याचा बाप म्हणला, काढ तुला जे काढायचे. ती म्हणली 25 टाका. 25चा आकडा टाकला. मला वाटलं 50 यायच्या खात्यावर. सुर वाजलं. जिथून पैसे आले का खटकन वाढलं. इकडून कागद खाली पडला, पैसे नाही आले. म्हातारी माझ्यावर वैतागली. म्हणले, तुम्ही कार्ड घातले की मशीन पैसे देते ना, आम्ही कार्ड घातले की कोणच कागद येते असं का? म्हणलं, इकडे घ्या तुमचं कार्ड. मी घेतलं, मी घातलं, आणि मी फक्त 500चा आकडा टाकला. पैसे नाही आले. जिथून पैसे येत होते म्हातारी तिथंच हात घालून ठेवला. ते बटन दाबलं, खटकन वाढलं, इकून कागद पडला, साल्ट निघालं, हात बाहेर काढला. मग मी विचारलं, आजी तुमचं कार्ड टाकल्यावर मशीन पैसे देत नाही आणि माझं कार्ड टाकल्यावर मशीन पैसे देतं. पप्प्याच्या बापाला विचारा, तुम्ही खातं खोललं होतं तेव्हा काय टाकले होते का? पप्प्याचा बाप म्हणला नाही. मग का बापाची पेंड आहे मशीन पैसे द्यायला? ज्यांचं कार्ड आळंदी पंढरीला जातं त्यांनाच आनंद आहे, बाकी इतराला नाही. अरे आपले कार्ड आळंदी पंढरीला गेले पाहिजे का नाही? ATM मशीन मध्ये कधी पडले पाहिजे का नाही? म्हणतो नवनीता तसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मग हे सगळं कळत असताना हा आनंद ज्यांना मिळतो तो आम्ही साठवला आणि त्याच्याद्वारा प्रवाहासारखा आनंद होतो. द्वितीय चरणात त्याचं वर्णन प्रेमेचा लीला प्रवाहो, प्रेमेचा लीला प्रवाहो, प्रेमेचा लीला प्रवाहो, प्रेमेचा लीला प्रवाहो.
नामाचा लाहो लागल्यानंतर प्रवाहासारखा आनंद मिळतो. नामदऱ्याच्या आईला देवाचा लागला, लाहो लागला हो लागला आंबेचा, विठाबाई माऊलीचा. पण कोणता लाहो? प्रेमे चालेला प्रवाहो. इथे प्रवाह नदीचा असतो, ओढ्याचं पाणी असतं, आणि प्रवाहासारखा आनंद पाहिजे असेल तर भक्तीतलं प्रेम तसं असलं पाहिजे. कारण प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन काय करावे 32 लक्षणे, नाक नाही तिने. हे सगळं वर्णन करताना एका श्लोकात सांगतो. नवारे पत्युपकामाय पत्युप्रियो भवती, आत्मानस्तु कामाय पत्युप्रियो भवती. नवारे मित्रस्य कामाय मित्रं प्रियो भवती, आत्मानस्तु कामाय मित्रं प्रियो भवती. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियो भवती, आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियो भवती. या जगामध्ये सगळे लोक एकमेकावर प्रेम करतात, त्यांचा स्वार्थ आहे म्हणून आनंद मिळत नाही. कारण काय वर्णन केलं? जोवरी चाले धंदा तोरी बहीण म्हणे दादा, किंवा जोवरे चळन गा तोरी म्हणते माझा, आणि दिला न दोर देह सुखा जिया गाजा, इंद्रिय मावळले आला बागुल आजा. आता हे सगळं म्हणता म्हणता सगळे जण सावध झाले. मग मी असं विचारतो, या जगातले सगळे लोक तुमच्या आमच्यावर प्रेम करतात, त्यांचा स्वार्थ आहे म्हणून आनंद मिळत नाही. जिथे निस्वार्थ आहे तिथे आनंद आहे. प्रेमे चालेला प्रवाहो वर्णन करतात. नाम ओघलवलाहो, पण भगवंताच्या नामाचा लाहो लागल्यानंतर प्रवाहासारखा आनंद मिळतो. कोणत्या नामाचा? अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. अखंड राम आणि कृष्ण. आता हे अखंड राम आणि कृष्ण म्हणजे नेमकं कसं? आपल्याकडे काही सप्ते असतात बघा, नुसतं रामकृष्ण हरी म्हणणारे असतात, नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणणारे सप्ते असतात. मग आपल्या सप्ताहामध्ये अखंड राम आणि कृष्ण याचं जो अहोरात्र चिंतन करतो, काय वर्णन केलं? रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम, पुन्हा प्रवेश भावेच मकारस्तु कपाटवत. रा म्हटलं की तोंड उघडतं, म म्हटलं की लागतं. रा म्हणताना सगळी पापं बाहेर जातात, म म्हणताना बाहेर गेलेले हात येऊ देत नाही. इतकं सोपं आहे, फक्त त्याचं अखंड चिंतन करा. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, असं अखंड जर आम्ही त्याचं चिंतन केलं तर काय होईल? शेवटच्या चरणात त्याचं वर्णन केलं. घडी अहिक परत्र, 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 घडी अहिक परत्र. तुका म्हणे, तुका तुका म्हणे, तुका म्हणे समतीत, तुका म्हणे समतीर, तुका म्हणे, तुका म्हणे समतीर, प्रेमे चालेला प्रवाह, प्रेमे चालेला प्रवाह. तुका म्हणे समतीर, तुका म्हणे समतीर, प्रेमे चालिला प्रवाहो, प्रेमे चालिला प्रवाहो. नाम ओघ लवलाहो, नाम ओघ
थडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर. दोन थडे आहेत, एक अलीकडची दुसरी पलीकडची आहे. अलीकडच्या तीराच्या माणसाला पलीकडे जायचं. पलीकडे काय? पहिलं उभा दाता कटीकर ठेवून, ज्याची दृष्टी समय चरण समय आणि सम हे विशेषण ज्याच्या बाबतीत लागू आहे तो परमात्मा पहिलं तीराला आहे. पण जाण्याकरता राम आणि कृष्ण ही पर्याय. आणि राम आणि कृष्ण याचं अहोरात्र जो चिंतन करतो तो कोणत्याही तीराला असो तो त्या तीराला गेल्याशिवाय राहत नाही. एकदा त्यांचं भजन करा. विठोबर कुमार कुमाई विठोबर कुमार भजन करा सगळे. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई थडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर. इथे एक शंका आहे. पलीकडच्या तीराला परमात्मा आहे, पण या तीराच्या व्यक्तीला तिथपर्यंत जाता येईल का? महाराजांनी सोपं उत्तर दिलं. चित्तवृत्ती स्थिर झाली की मनुष्य त्या तीराला जातो. पण पुन्हा दुसरा प्रश्न आहे. चित्तवृत्ती स्थिर नाही, पण चित्तवृत्ती स्थिर करण्याकरता अखंड राम आणि कृष्ण याचं चिंतन जो करतो त्याची चित्तवृत्ती स्थिर होते. आणि स्थिर चित्तवृत्ती झाली की त्या तीराचा परमात्मा या तीराला आनंद देतो. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 प्रदर्शन या ठिकाणी होऊ द्या. 8 दिवस सगळ्यांना विनंती आहे प्रथमतः की कोणीही सूचना झाल्याशिवाय या ठिकाणी उठायचं नाही असा बाबांचा आदेश आहे. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपल्या संस्थांचे 10वे मठाधिपती वैकुंठवासी सद्गुरू श्री चंद्रकांतदासजी महाराज यांच्या 42व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी गुरुवर्य महंत माऊलीबाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी या भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे 42 वर्ष व या 42व्या वर्षातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आज या ठिकाणी महाराष्ट्रातील एक नामवंत दिग्गज कीर्तनकार विनोदाचार्य हरिभक्तपरायण गोविंदजी महाराज गोरे श्री क्षेत्र आळंदी यांच्या विनोदी शैलीतून अत्यंत भावपूर्ण चिंतन या ठिकाणी गुरुवर्य बाबांनी केलं. त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून आदरणीय महाराजांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. तसंच या कीर्तन सेवेसाठी अत्यंत गोड ज्यांची साथ लाभली, ज्यांच्यामुळे या कीर्तनात रंगत भरली असे महाराष्ट्रातील थोर गायक आदरणीय हरिभक्तपरायण संगीतरत्न सदानंदजी महाराज कडवळे गुरुजी, तसेच दुसरे संगीतरत्न हरिभक्तपरायण आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी, तसेच या दोघांना साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील मृदंग सम्राट आदरणीय भरतजी अण्णा पठाडे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्याही या ठिकाणी संस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. तसेच हा सप्ताह एकदम सुंदर व भव्यदिव्य करण्यासाठी ज्या ज्या
देणगीदात्यांनी या ठिकाणी वर्गणी दिली, ज्यांचं मोलाचं योगदान या ठिकाणी या सर्वांसाठी लाभतं आहे. त्यामध्ये या कन्नड तालुक्याच्या लाडक्या आमदार सो संजनाताई जाधव यांनी 1 लाख रुपये देणगी आपल्या सप्ताहासाठी दिली, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्या गावचे उपसरपंच तसेच कन्नड तालुका शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय नारायण शेठ बोडखे यांनी 11 क्विंटल साखर दिली, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच आपल्या या ढवळेश्वर संस्थानचे एक निष्ठावान सेवक बोरसर गावचे निवासी आदरणीय सुदाम काका गायकवाड यांनीसुद्धा 11 क्विंटल साखर दिली, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच पुढील काय देणगीदार बाबूराव कातळे सर संभाजीनगर 2000 रुपये, संतोष मधुकर शिंदे 1100 रुपये, अण्णा बाबूराव वेदाळ 5001 रुपये, दशरथ पाटील मालोदे आखातवाडा 1100 रुपये, बाळा बारको कांबळे देवळाना 500 रुपये, चांगदेव रंगनाथ पवार 1101 रुपये, कैलास पंढरीनाथ थोरात आंबेगाव 1100 रुपये, धोंडराम वाल्मिक जाधव 2100 रुपये, रामराव श्रीपत बोडके 5000 रुपये, शेषराव गवळी सावंगी 1111 रुपये, एकनाथ गोविंदराव मालोदे आखातवाडा 1001 रुपये, कारभारी मसरूप पळसवाडी 1100 रुपये, केशवराव रुस्तुम पाटील मालोदे आखातवाडा 501 रुपये, बबनराव विश्वनाथ गायकवाड 1100 रुपये, गणेश उत्तमराव बोडके 2100 रुपये, कांताबाई सुरेश बोडे 501 रुपये, विश्वनाथ कारभारी बोडके सर 11100 रुपये, अर्जुन साहेबराव बोडके 2100 रुपये, विठ्ठल गिरजाबा बोडके 1100 रुपये, अशोक उत्तमराव बोडके चिंचोली 2100 रुपये, विठ्ठल माणिकराव बोडके आखातवाडा 7001 रुपये, किसन रेवजी बोडके 2000 रुपये, कैलास अप्पाराव बोडके चिंचोली 1000 रुपये, संतोष पाटील खंडू बेताळ 1100 रुपये, सुदाम असाजी बोडके 1 क्विंटल साखर. तसेच आजच्या या पहिल्या दिवसाची अन्नदान सेवा जी झाली, सकाळचा नाश्ता ज्यांचा झाला सूर्यभान थोरात यांचा सकाळी नाश्ता झाला, त्यानंतर दुपारचं पंगत झाली सुरेश देवराव बोडके, तसेच रात्रीची जी पंगत झाली ती तुकाराम यादवराव बोडके. याही अन्नदात्यांना खूप खूप धन्यवाद. तसेच उद्याची कीर्तन सेवा ठीक 8:15 ते 10:15 या वेळेत होईल. महाराष्ट्रातील एक थोर नामवंत कीर्तनकार कीर्तन सिंधू हरिभक्तपरायण सागरजी महाराज बोराटे सर नातेपुते सोलापूर यांची या ठिकाणी उद्या कीर्तन सेवा होणार आहे. या सेवेसाठी आजची जी सर्व दिग्गज मंडळी आहे ती पुन्हा उद्या उपस्थित राहणार आहे. महाराजांना आत्ता सांगितलं की आपण उद्या 8ला चालू करू अशी त्यांची विनंती आहे. तर 8:15 ते 10:15 कीर्तन होईल, पण यांची पंचपदी ही 8ला चालू होईल. खूप खूप धन्यवाद. असेच बहुसंख्य उपस्थिती या ठिकाणी उद्या दर्शवा ही संस्थांच्या वतीनं आपणास नम्र विनंती. तसं 1 मिनटं उठू नका कोणी, 2 मिनटं अजून गुरुवर्य कीर्तनकार महाराजांचा सत्कार या ठिकाणी बाबांच्या हस्ते होणार आहे. ते एवढे लांबून आले, त्यांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर मी आपल्या संस्थांचे मठाधिपती गुरुवर्य माऊली बाबांना अशी विनंती करेल की त्यांनी हरिभक्तपरायण विनोदाचार्य गोविंदजी महाराज गोरे यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजा. या ठिकाणी बाबांच्या हस्ते महाराजांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार होत आहे.